रायलादेवी तलावाच्या सुशोभीकरण आणि विकास कामांचा सविस्तर आढावा घेण्यासाठी ठाणे महापालिकेचे आयुक्त सौरभ राव यांच्या दालनात आज बैठक पार पडली। आज झालेल्या या बैठकीला कोपरी प्रभाग समिती अध्यक्षा मिनल संखे, नगरसेवक विकास रेपाळे, नम्रता भोसले, नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा, एमएमआरडीएचे मुख्य अभियंता विनय सुर्वे उपस्थित होते। रायलादेवी परिसरातील विविध कामांबाबत स्थानिक नगरसेविका नम्रता भोसले यांनी आयुक्त राव यांची भेट घेऊन दिलेल्या निवेदनानुसार बैठक आयोजित करण्यात आली होती। रायलादेवी परिसरातील संरक्षित भिंत, उतार, परिसरातील खुल्या जागांची सुरक्षितता, पार्किंग व्यवस्था इत्यादी कामांचा आढावा घेण्यात आला। रायलादेवी तलाव परिसराबाबत नागरिकांच्या तक्रारी वारंवार प्राप्त होत होत्या। त्या अनुषंगानं या तलावाभोवती संरक्षक भिंत बांधून त्यानंतर अंतर्गत कामं करण्याच्या सूचना आयुक्तांनी बैठकीत दिल्या। दुसऱ्या टप्प्यातील कामांमध्ये तलाव परिसराचा सर्वांगीण विकास, पायाभूत सुविधांचं बळकटीकरण आणि करण्यात येणारी कामं याबाबत एमएमआरडीए अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली। तलाव परिसरात सुरक्षा शेड, सुरक्षा रक्षकांची नियुक्ती, स्वच्छतेसाठी स्वतंत्र यंत्रणा, विद्युत सुविधातील त्रुटी दूर करणं तसंच स्वच्छता आणि देखभाल नियमितपणे करण्याबाबत निर्देश देण्यात आले। शिवाय तलाव परिसरात सीसीटीव्ही देखरेख अधिक सक्षम करण्यासाठी लावण्यात आलेले लवकरात लवकर ते कार्यान्वित करावेत। अतिक्रमण रोखण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना, डेब्रिज हटवणं, एमएसईडीसी सीएलशी समन्वय साधून वीज पुरवठ्याशी संबंधित कामं पूर्ण करणं आणि नागरिकांसाठी सुरक्षित स्वच्छता ठेवण्याबाबतचे निर्देश आयुक्त सौरभ राव यांनी बैठकीत दिले आहेत।